झाली आणि काही राजकीय पण झाली. कोणाला किती वेळ दिला हे आम्हाला सांगता येणार नाही. कदाचित राजकीय चर्चेला जास्त दिला जाऊ शकतो, पण मग बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की ही जी शेतकऱ्याची मागणी होती, म्हणजे आमची मागणी होती की मार्केट कमिटीमध्येच नाफेडली खरेदी करावं, हे त्यांनी मान्य केलं केंद्र सरकारने. पण अजूनपर्यंत अध्यादेश GR वगैरे त्याचा निर्णय तिथं दुर्दैवाने आलेला नाही. त्यामुळे जर पुढच्या 1-2 दिवसामध्ये हा निर्णय आलाच नाही तर आपल्याला हेच म्हणावं लागेल, फक्त शेतकऱ्याला काय मिळालं तर आश्वासन मिळालं, आश्वासनाच्या माध्यमातून तोंडाला पानं पुसली, एवढंच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. वळसे पाटलांनी असं म्हटलंय, आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही कुठे सांगा तिथे बैठक घेऊन चर्चा करून यातला मार्ग काढा असं सुद्धा म्हटलंय. मुंबई पुणे कुठेही मला तुमच्या आंदोलनासोबत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, फक्त तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी आम्ही चर्चेला तयार आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, त्यामुळे आमच्यापेक्षा तुमचं जरासं सोपं आहे. आम्हाला असंही कळालं होतं की तुम्ही दिल्लीला बैठकीत होता. दिल्लीला जर बैठकीत होता मग 24 रुपयाच्या बाबतीत तुम्ही बोलला का? मग 24 रुपयाचा रेट हा लागू होणार आहे का? 10 लाख टन कांदा हा जो घेतला जाणार आहे तो कधीपासून घेतला जाणार आहे? तो अख्ख्या महाराष्ट्रात घेतला जाणार आहे का फक्त एकाच जिल्ह्यामध्ये घेतला जाणार आहे? त्याच्याचबरोबर मार्केट कमिटीमध्ये खरेदी आत्तापर्यंत का सुरू झालेली नाही? विषय एवढाच असतो की आपल्याला लढावं लागतं, आपल्याला सामान्य लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. एखाद्या वेळेस कुठलाही निर्णय घेत असताना चर्चेमध्ये कोणासमोर जर तुम्ही झुकला, समजा दिल्लीसमोर तुम्ही झुकला, तुम्हाला तिथं काय बोलताच नाही आलं, त्यामुळे हा निर्णयच आत्तापर्यंत घेतला नाही, त्याचं नुकसान हे सामान्य लोकांना त्या ठिकाणी होणार आहे. माझं वळसे पाटील साहेबांना एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्याचं आंदोलन आहे, तुम्हाला कोणी त्या ठिकाणी थांबवलेलं आहे? शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली, नाशिकला 1-2दा तुम्ही आंदोलन घेतलंय, आता इथं मनसर या भागामध्ये आंदोलन करा. मग आम्ही शेतकऱ्याचं ऐकून आता आंदोलनाला इथं आलेलो आहे. आता तुम्ही मुंबईत पुण्यात AC मध्ये बसण्यापेक्षा उन्हात एकदा आपण चर्चा करू.